20 वर्षापूर्वी हरवलेला मुलगा आज अचानक आपल्या गावात परत आला. पण ज्यासाठी तो दिवस रात्र तळमळत होता, तीच आई त्याला ओळखायलाच तयार नव्हती. इतकंच नाही, गावातील प्रत्येकजण त्याला खोटारडा समजू लागला. मग अचानक भिंतीवर टांगलेल्या एक जुन्या फोटोकडे त्याची नजर गेली. त्या फोटोमध्ये असं काय होतं की आईच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. तिचे डोळे भरून आले आणि संपूर्ण गाव हादरून गेलं. त्या फोटोने कोणतं रहस्य उघडलं? शेवटी आईने आपल्या मुलाला ओळखलं का? आणि या 20 वर्षात त्याच्यासोबत नेमकं काय घडलं? ही कथा शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा ट्विस्ट तुमच्या डोळ्यात पाणी आणेल, नक्कीच पाणी आणेल. रात्रीची वेळ होती. मुसळधार पाऊस कोसळत होता. 20 वर्षानंतर अरुण आपल्या गावच्या बसस्थानकावर उतरला. हातात एक जुनी बॅग, खिशात काही रुपये आणि मनात फक्त एकच आशा, आपली आई आज अजूनही आपली वाट पाहत असेल. लहानपणी जत्रेत हरवल्यानंतर त्याचं आयुष्य पूर्ण बदललेलं होतं. अनेक शहरांत भटकत, मजुरी करत आणि संपूर्ण संघर्ष करत त्याने आयुष्य काढलं. पण मनातून आईची आठवण कधीच गेली नव्हती. काही महिन्यापूर्वी त्याला एक वृद्ध माणसाकडून आपल्या गावचं नाव पुन्हा समजलं आणि तो थेट परत निघाला. गावात पाऊल टाकताच प्रत्येक रस्ता, प्रत्येक झाड त्याला बालपणाची आठवण करून देत होतं. शेवटी तो आपल्या जुन्या घरासमोर उभा राहिला. घर मात्र खूप बदललं होतं. भिंती जुन्या झाल्या होत्या, अंगण ओसाड दिसत होतं. थरथरणाऱ्या हाताने त्याने दार ठोठावलं. काही क्षणांनी दार उघडलं. समोर एक वृद्ध महिला उभी होती. चेहऱ्यावर काळाच्या खुणा होत्या, पण ती त्याची आईच होती. अरुणच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, आई, मी आलो. पण त्या महिलेने त्याच्याकडे अनोळखी माणसासारखं पाहिलं. कोण आहेस तू? तिच्या त्या एका प्रश्नाने अरुणच्या पायाखालची जमीनच सरकली. आईच्या तोंडून कोण आहेस तू हे शब्द ऐकताच अरुणच्या डोळ्यातलं पाणी गालावर ओघळू लागलं. त्याने थरथरत्या आवाजात सांगितलं, आई, मी तुझा अरुण. 20 वर्षापूर्वी जत्रेत हरवलेला. पण त्या वृद्ध महिलेने 2 पावलं मागे घेतली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता. ती म्हणाली, माझा मुलगा तर 20 वर्षापूर्वी हरवला. तो आता जिवंत असूच शकत नाही. तू कोण आहेस? माझ्या भावनांशी खेळू नकोस. एवढ्यात शेजारी आवाज ऐकून बाहेर आले. काही क्षणातच घरासमोर गावकऱ्यांची गर्दी जमली. प्रत्येकजण अरुणकडे संशयाने पाहत होता. कोणी म्हणालं, हा नक्कीच फसवणूक करणारा असेल. दुसरा म्हणाला, आजकाल लोक संपत्तीसाठी काहीही करतात. काहींनी त्याला घराबाहेर हाकलून देण्याची मागणी केली. अरुण प्रत्येकाला समजावून सांगत होता की तो खोटं बोलत नाही, पण त्याच्यावर विश्वास ठेवायला कोणीच तयार नव्हते. त्याने आपल्या बालपणातील अनेक आठवणी सांगितल्या. अंगणातलं आंब्याचं झाड, घरामागची विहीर, आईने वाढदिवशी दिलेला लाकडी घोडा आणि देवघरात ठेवलेली पितळी घंटा. त्या सगळ्या गोष्टी अगदी खऱ्या होत्या. क्षणभर आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं, पण लगेच ती पुन्हा कठोर झाली. या गोष्टी कुणाकडूनही
ऐकल्या असशील, ती म्हणाली. गावातील सरपंचही तिथे आले. त्यांनी अरुणला विचारलं, तुझ्याकडे काही पुरावा आहे का की तूच हाच हरवलेला मुलगा आहेस? अरुण काही क्षण शांत राहिला. त्याच्याकडे अनोळखी कोणताही कागद नव्हता, कोणतंही ओळखपत्र नव्हतं जे बालपण सिद्ध करू शकेल. त्याने फक्त आपल्या मनात जपलेल्या आठवणी आणल्या होत्या. गर्दीतून काही लोक त्याची खिल्ली उडवू लागले. तेवढ्यात घराच्या भिंतीवर टांगलेला एक जुना फोटो त्याच्या नजरेस पडला. तो फोटो पाहताच अरुणच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तो धावत त्या फोटोसमोर गेला आणि थरथरत्या हाताने त्याकडे बोट दाखवत म्हणाला, आई, या फोटोमध्ये अशी एक गोष्ट आहे जी फक्त तू आणि मीच जाणतो. हे ऐकताच संपूर्ण घरात शांतता पसरली. घरात एकदम शांतता पसरली होती. सगळ्यांच्या नजरा आता त्या जुन्या फोटोकडे खिळल्या होत्या. अरुणने थरथरणाऱ्या हाताने भिंतीवरचा फोटो खाली घेतला. तो फोटो जवळजवळ 20 वर्षापूर्वीचा होता. त्यात लहानसा अरुण आईच्या मांडीवर बसलेला होता आणि बाजूला त्याचे वडील उभे होते. फोटो साधा दिसत होता, पण अरुणच्या चेहऱ्यावर अचानक आत्मविश्वास आला. तो हळू आवाजात म्हणाला, आई, हा फोटो काढण्याच्या 5 मिनिटापूर्वी मी रडत होतो, कारण माझ्या हातातून बाबांनी आणलेली मातीची बासरी तुटली होती. तू मला शांत करण्यासाठी माझ्या खिशात एक छोटंसं लाल रंगाचं खेळणं त्यावर लपवून ठेवलं होतंस आणि फोटो काढता तू मला हसण्यासाठी डोळा मारला होताच. हे ऐकताच आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. ही गोष्ट घरात कुणालाच माहिती नव्हती, पण गावातील काही लोक अजूनही म्हणत होते, हे सगळं कुणीतरी याला सांगितलं असेल. सरपंचांनीही शांतपणे विचारलं, आणखी काही आहे का जे सिद्ध करेल की तूच तो मुलगा आहेस? अरुण काही क्षण विचारात पडला. मग तो थेट घराच्या देवघराकडे गेला. देवघराच्या उजव्या बाजूला असलेल्या जुन्या लाकडी कपाटाकडे बोट दाखवत तो म्हणाला, या कपाटाच्या मागे भिंतीत एक छोटा खण आहे. मी लहान असताना माझी काचेची गोटी तिथे लपवली होती. आईला वाटायचं ती हरवली. सगळ्यांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं. कपाट बाजूला केलं. वर्षानुवर्ष कोणीही तिथे हात लावला नव्हता. धूळ साफ केली. भिंतीवर हलकासा तडा दिसत होता. सरपंचांनीही तो दगड अलगद काढला. आत एक छोटासा खण होता आणि त्यात खरोखरच एक जुनी निळी काचेची गोटी पडलेली होती. गावकऱ्यांच्या तोंडून एकच आवाज निघाला, हे कसं शक्य आहे? आईचे हात थरथर कापू लागले. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तरीही ती स्वतःला सावरत म्हणाली, नाही, माझं मन नाही, अजूनही मानायला तयार नाही. तेवढ्यात घराबाहेरून एक वृद्ध माणूस धावत आला. तो गावातील जुना फोटोग्राफर होता. त्याने अरुणकडे बारकाईने पाहिलं आणि अरुण अचानक थबकला. हा चेहरा, हे डोळे अगदी लहानपणीच्या अरुणसारखेच आहे. त्याने आपल्या जुन्या पिशवीतून एक पिवळसर लिफाफा काढला. हा फोटो काढल्या दिवशी मी 2 प्रती काढल्या होत्या.
एक तुमच्या घरी आणि दिली होती आणि दुसरी माझ्याकडे राहिली. सगळे उत्सुकतेने त्या लिफाफ्याकडे पाहू लागले. लिफाफा उघडताच त्यातून एक जुना फोटो खाली पडला. पण त्या फोटोच्या मागे कुणाच्या तरी हस्ताक्षरात काही ओळी लिहिलेल्या होत्या. त्या ओळी वाचताच फोटोग्राफरच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, हे तर मी आजवर कुणालाच सांगितलं नव्हतं. आणि त्याच्या हातातून तो फोटो खाली पडला. फोटोग्राफरच्या हातातून फोटो खाली पडताच घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. सरपंचांनीही तो फोटो उचलला आणि मागे लिहिलेल्या ओळी मोठ्याने वाचू लागले. त्यावर लिहिलं होतं, जर हा फोटो कधी पुन्हा समोर आला तर समजा माझा मुलगा जिवंत आहे. त्याच्या उजव्या खांद्यावर जन्मापासून अर्धचंद्रासारखी जन्मखून आहे. तीच त्याची खरी ओळख असेल. हे वाचताच आईचे डोळे विस्फारले. तिने थरथरत्या आवाजात अरुणला शर्टाचा खांदा बाजूला करण्यास सांगितलं. संपूर्ण गाव श्वास रोखून उभं होतं. अरुणने हळूहळू शर्टचा खांदा खाली केला आणि तिथे अगदी तशी अर्धचंद्रासारखी जन्मखून दिसली. आईच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. ती धावत जाऊन अरुणला मिठी मारणार तितक्यात गर्दीतून एक माणूस मोठ्याने ओरडला, थांबा, हा तुमचा मुलगा असूच शकत नाही. सगळ्यांच्या नजरा त्या माणसाकडे वळल्या. तो गावातील सावकार गणपत होता. त्याचा चेहरा घामाने ओला झाला होता. तो घाबरलेला दिसत होता, पण स्वतःला सावरत म्हणाला, 20 वर्षापूर्वी हरवलेला मुलगा अचानक परत येणं अशक्य आहे. हा सगळा बनाव आहे. त्याचं बोलणं ऐकताच अरुणला काहीतरी विचित्र जाणवलं. त्याला लहानपणीची एक धूसर आठवण डोळ्यासमोर आली. जत्रेत तो आईचा हात धरून चालत होता. चालत असताना कोणीतरी त्याला मिठाई देण्याच्या बहाण्याने बाजूला नेलं. त्या माणसाच्या हातात मोठी चांदीची अंगठी होती. अरुणने लगेच त्या गणपतच्या हाताकडे पाहिलं आणि त्याच्या बोटात अगदी तशीच चांदीची अंगठी चमकत होती. अरुणच्या अंगावर काटा आला. तो मोठ्याने म्हणाला, ही अंगठी मीही आधी पाहिली आहे. गावकरी एकमेकांकडे पाहू लागले. गणपतच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. तो काही बोलण्याआधीच फोटोग्राफर म्हणाला, मला आठवलं. जत्रेच्या दिवशी मी यालाच त्या मुलाच्या मागे जाताना पाहिलं होतं. पण मला तेव्हा काही संशय आला नव्हता. आता गावकऱ्यांच्या नजरा संशयाने गणपतकडे वळल्या. सरपंचांनी त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, पण तो उत्तर देण्याऐवजी अचानक मागे फिरला आणि पळू लागला. गावातील तरुण त्याच्या मागे धावले. काही अंतरावर जाऊन त्यांनी त्याला पकडलं आणि पुन्हा घरासमोर आणलं. गणपत जोरजोराने श्वास घेत होता. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब वाहत होते. सरपंचांनी कडक आवाजात विचारलं, खरं सांग, 20 वर्षापूर्वी नेमकं काय झालं होतं? काही क्षण तो शांत राहिला. अखेर त्याच्या डोळ्यातूनही पाणी आलं. तो थरथरत म्हणाला, मी एकटा नव्हतो.
त्या दिवशी माझ्यासोबत अजून एक माणूस होता आणि आजही तो जिवंत आहे, पण त्याचं नाव ऐकल्यावर या गावातलं प्रत्येक घर हादरेल. गणपतचे शब्द ऐकताच संपूर्ण गाव स्तब्ध झालं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, तो दुसरा माणूस कोण? सरपंचांनी कडक आवाजात पुन्हा विचारलं, त्याचं नाव सांग. गणपत काही क्षण खाली मान घालून उभा राहिला. त्याचे हात थरथरत होते. शेवटी त्याने डोळे मिटले आणि हळू आवाजात एक नाव घेतलं. ते नाव ऐकताच आईच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. गावकरी अवाक झाले, कारण ते नाव दुसऱ्या तिसऱ्या कुणाचं नव्हतं, तर अरुणच्या सख्ख्या काकाचं होतं. ज्या काकांनी गेली 20 वर्ष या कुटुंबाला आधार दिला, तेच या सगळ्या कटाचे सूत्रधार होते. काही क्षणातच काकांना गावकऱ्यांनी बोलावून आणलं. सुरुवातीला त्यांनी सर्व आरोप नाकारले, पण गणपतने जत्रेच्या दिवशी घडलेली प्रत्येक घटना सांगायला सुरुवात केली. त्याने कबूल केलं की अरुणचे वडील त्याच्या नावावरची शेती मुलाच्या नावे करणार होते. ही गोष्ट काकांना समजताच त्यांच्या मनात लोभ निर्माण झाला. त्यांनी गणपतला पैशाचं आमिष दाखवून जत्रेत अरुणला पळवून नेण्याचा कट रचला. जत्रेतील गर्दीत अरुणला मिठाई देऊन दूर नेण्यात आलं, पण पुढे परिस्थिती बिघडली. मुलाला दूर शहरात सोडून देण्यात आलं आणि तो कायमचा हरवला असंच सगळ्यांना वाटलं. अरुणच्या वडिलांनी मुलाच्या दुःखात काही वर्षातून जगाचा निरोप घेतला, तर आई आयुष्यभर प्रत्येक सणाला, प्रत्येक वाढदिवशी दार उघडं ठेवून मुलाची वाट पाहत राहिली. हे सत्य ऐकताच गावातील अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. काका आता पूर्णपणे खचले होते. त्यांनी आईच्या पायावर डोकं ठेवलं आणि रडत रडत माफी मागू लागले, पण आईच्या डोळ्यात अश्रू होते, शब्द नव्हते. अरुण शांतपणे आपल्या काकांकडे पाहत होता. त्याच्या मनात रागही होता आणि 20 वर्षाच्या वेदनाही. गावकऱ्यांनी काका आणि गणपत यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. जाताना गणपत अचानक मागे वळला आणि म्हणाला, मला एक गोष्ट आजही समजली नाही. त्या दिवशी आम्ही अरुणला जिवंत सोडलं होतं, पण तो इतकी वर्ष कुठे होता आणि त्याला त्याच्या गावाचं नाव पुन्हा कसं आठवलं? हे ऐकताच अरुणने आपल्या जुन्या बॅगेत एक लहानसं गंजलेला डब्बा बाहेर काढला. तो डब्बा पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, या डब्यात अशी एक वस्तू आहे जिने मला माझ्या आईपर्यंत परत आणलं. सगळे उत्सुकतेने त्या डब्याकडे पाहू लागले. अरुणने डबा हळूहळू उघडला आणि आत काय होतं ते पाहताच आई मोठ्याने रडू लागली. अरुणने गंजलेला डबा हळूहळू उघडला. आत एक जुनी फिकट झालेली कृष्णधवल छायाचित्राची प्रत, एक तुटकी लाकडी बासरी आणि लाल रंगाचं छोटंसं खेळणं होतं. आईने ते खेळणं हातात घेताच ती मोठ्याने रडू लागली. हे मीच तुला जत्रेच्या आधी दिलं होतं. तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. अरुणने शांतपणे सांगायला सुरुवात केली, जत्रेत हरवल्यानंतर मला एका दयाळू वृद्ध दाम्पत्याने
दाम्पत्याने सापडलं. त्यांनी मला स्वतःच्या मुलासारखं वाढवलं, माझं नाव बदललं, शिक्षण दिलं आणि चांगलं माणूस बनवलं. पण माझ्या गळ्यात एक छोटासा डबा कायम होता. त्यांनी कधीच तो उघडला नाही. त्यांनी नेहमी सांगितलं की हा तुझ्या भूतकाळाचा धागा आहे. योग्य वेळ आली की तो तुला खऱ्या घरी घेऊन जाईल. काही महिन्यापूर्वी ते दोघेही या जगातून गेले. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार मी हा डबा उघडला. त्यात हा फोटो आणि मागे आपल्या गावाचं नाव लिहिलेलं होतं. त्या एका नावाने मी माझ्या आईचा शोध सुरू केला. आईने अरुणला घट्ट मिठी मारली. 20 वर्षाचा विरह त्या एका मिठीत विरघळून गेला. संपूर्ण गावाच्या डोळ्यात अश्रू होते. सरपंचांनीही पुढे येत आजपासून गावात लोभापेक्षा नात्याची किंमत जास्त असेल. काही दिवसांनी न्यायालयाने गणपत आणि काकांना त्यांच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा सुनावली. अरुणने मात्र सुडाचा मार्ग निवडला नाही. त्याने आईच्या नावाने गावात हरवलेल्या आणि अनाथ मुलांसाठी एक आश्रम सुरू केलं, जेणेकरून कोणत्याही आईला पुन्हा आपल्या लेकरासाठी आयुष्यभर रडावं लागू नये. उद्घाटनाच्या दिवशी आईने अरुणचा हात हातात घेतला आणि हसत म्हणाली, देवाने माझा मुलगा मला उशिरा दिला, पण कायमचा दिला. गावातील मंदिराच्या घंटा वाजू लागल्या. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्या मायलेकराचं स्वागत केलं आणि 20 वर्षापूर्वी तुटलेलं कुटुंब पुन्हा एकदा कायमचं एकत्र आलं. कधी वेळ नाती हिरावून घेतो, पण खरं प्रेम आणि आशा शेवटी आपल्या माणसांना पुन्हा भेटवतातच.